नमस्कार मित्रांनो, सन 2024-25 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे आणि या योजनेसाठी 400 कोटी निधी वितरितही करण्यात आला आहे। या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा जो GR आहे तो आलेला आहे। नक्की काय GR आहे ते सर्वात पहिल्यांदा बघूयात। मित्रांनो, तुम्ही बघू शकता सन 2024-25 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत दिनांक 16 मे 2024 रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे। यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात। प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता, राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवर्षण प्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यास दिनांक 19 ऑगस्ट 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे। सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यामध्ये देखील राबविण्याचा निर्णय शासनाने दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये घेतला आहे। मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच वैयक्तिक शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, हरितगृह उभारणे व शेडनेट हाऊस उभारणे या घटकाकरता अनुदान वितरित करण्यात येते। या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55% आणि इतर शेतकऱ्यांना 5 हेक्टरच्या मर्यादेत 45% अनुदान देण्यात येते। सदर अनुदानाशिवाय मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 25% आणि इतर शेतकऱ्यांना 30% पूरक अनुदान देऊन सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे 80% व 75% एकूण अनुदान देण्यात येते। त्याचप्रमाणे दिनांक 29 जून 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत वैयक्तिक शेततळे या बाबींचा समावेश करण्यात आला आहे। वित्त विभागाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेस सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता रुपये 400 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध करून दिलेली आहे। त्यानुसार सदर योजनेकरिता सन 2024-25 मध्ये उपलब्ध रुपये 400 कोटी निधीच्या मर्यादेत प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे। आता निर्णय काय आहे ते बघा। सन 2024-25 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यासाठी रुपये 400 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात येत असून सदर मंजूर कार्यक्रमाचा घटकनिहाय तपशील पुढील प्रमाणे आहे। त्यात सूक्ष्म सिंचन, ठिबक आणि तुषार त्यासाठी 300 कोटी रुपये आणि वैयक्तिक शेततळे त्यासाठी 100 कोटी रुपये असे एकूण 400 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत। या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महा-DBT प्रणालीद्वारे करावी आणि लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करावी। या योजनेअंतर्गत वितरित निधी कोषागारातून आहरित करण्याकरिता आयुक्त कृषी यांना नियंत्रक अधिकारी व सहाय्य संचालक कृषी आयुक्तालय यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेची अंमलबजावणी करताना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचे व संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयातील अटी व शर्तींचे पालन करावे। या योजनेअंतर्गत वितरित निधीच्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र महालेखाकार कार्यालयास पाठवून त्याची प्रत राज्य शासनास सादर करावी। सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे।